नमस्ते सर्वांना, चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. इथे मी एक कपडाचा स्लिंग बॅगसाठी क्विल्टिंग करून घेतली आहे रफली. आता इथे मी पुढे कागदावर मेजरमेंट दाखवणार आहे. तर इथं मी 7.5 बाय 9 इंचाचा एक पेपर घेतला आहे 4 पदरी घडी करून. तर याला आता वरती असा 8 इंचावर मी मार्किंग करत आहे. जिथे फोल्ड केलेली घडी खालच्या बाजूला आहे, जिथे मी आता 7.5 इंचावर मार्किंग करते आहे. त्यानंतर इथे 3.5 इंचावर आणि खालच्या बाजूला 2 इंचावर. इथे असं चौकट बॉक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथे पाहू शकता परत एकदा 3.5 बाय 2 इंचाचा हा बॉक्स तयार केलेला आहे. वरती मध्यावर इथे मी 4.5 इंचावर मार्किंग करते आहे सेंटरला. तर याला आपण अशी गोलाईचा आकार देऊन घेणार आहे त्या चौकटपासून. तर आपल्याला हा पेपर कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने असा आकार दिसतोय. तर आपल्याला अगदी असाच एक तो क्विल्टिंग केलेला पीस आहे, तो अशाच पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे. त्याचं पण आपण मेजरमेंट पाहू शकतो. अगदी याच पद्धतीने मी घडी घालून घेतलेली आहे. हे पहा, 8 उंची 8 आहे आणि साईडने 7.5 इंच. इकडे 2 इंचावर खाली. नंतर इकडे 3.5 इंच असं मार्किंग करून सेम पीस मी आता इथं असा क्विल्टिंग करून घेतलेला आहे. वरती ते 4.5 असा शेप देऊन घेतलेला आहे मी राऊंडमध्ये. याला आपण आता एक अस्तर लावणार आहोत. हे असं साईडने आपल्याला राऊंड शेप शिवून घेऊन कपडा कट करून घ्यायचा आहे. हे कापड आपलं कंप्लीट कटिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला आतल्या साईडने एक पॉकेट लावायचं आहे. आपण 5 बाय 4चं पॉकेट तयार करणार आहे. हे 4 बाय 5चं पॉकेट आहे हे. तर तिथं लावून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. ते आपण झिप अटॅच करतोय.
इथे मेजरमेंट बघून आपल्याला तो कपडा किती वाचतो तो बघायचा आहे. तिथे थोडंसं साईडने असं कट देणार आहे कात्रीने. तो एक्स्ट्राचं कापड एक्स्ट्रा सोडून आपल्याला तिथून शिलाई घ्यायची आहे. सेंटर काढून घेतला आहे. एक बाजू शिवून झालेली आहे, एक साईड. आता ही बॅग आपण उलटून पाहू शकतो. आतल्या साईडने एक कप्पा झालेला आहे. ही अशी स्लिंग बॅग तयार झालेली आहे आपली. अशा पद्धतीने बॅग कंप्लीट झालेली आहे. छोटीशी पर्स अतिशय सुंदर दिसते. ही लहान मुलींना वगैरे आवडेल अशीच आहे. त्यांच्यासाठी पण आपण हे शिवू शकतो. याच्यापेक्षा थोडंसं मेजरमेंट छोटंसं कमी घेऊन पण बनवू शकतो लहानसे.